एकादशी तुम्हाला शुभेच्छा। आणि आषाढी एकादशीला पोटभरीचं काहीतरी पाहिजे आपल्याला, म्हणून मी उपवासाचं तुम्हाला पोट भरण्यासाठी म्हणजे व्यवस्थित असं आपलं काहीतरी नाश्ता हवा आहे किंवा चपाती भाजी दाखवणार आहे उपवासाची, ती बघूया आपण। उपवास असला की दुसऱ्या दिवशी, आता एकादशी म्हटल्यावरती दुसऱ्या दिवशी सुटणार, म्हणून मग जरा पोटाला भर हवीच, रात्री झोप लागायला पण हवी ना, सगळ्यांना झिकतं असं नाही। आणि कामावर जाणारे आता काय मुली धरत नाहीत, पण एखादीने धरला तर हा तिला न्यायला डब्बा खूप छान आहे आणि झटपट आहे, हे काही नाही। साबुदाणे घ्या, आता शेंगदाणे घ्यायचे आणि 2-3 मिरच्या घ्यायच्या। आता आपण त्याची चटणी बनवणार आहोत। एखादा आल्याचा तुकडा घ्यायचा, ते ही झाली आपल्या चटणीची थोडीशी तयारी। आता आपण साबुदाणे भाजून घेतले, आधी आपण चपातीचं पीठ करून घेऊया। साबुदाण्याचं हलके भाजून घेतले, त्याच्यात हे आता आपण वरीचे तांदूळ घ्यायचे। हे बघा, वरीचे तांदूळ तुम्हाला माहिती आहेत उपवासाला असतात ते, वरीचे तांदूळ घ्यायचे आहेत। जर 1 वाटी तुम्ही साबुदाणा घेतला आहे मी ह्या वाटीने, त्याच वाटीने पाव वाटी मी, कोणी भगर म्हणतं याला, वरीचे तांदूळ घेते। आणि हे बारीक करायचे आपण, जरा बारीक व्हायला थोडा वेळ जातो बस, बाकी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही कशाला। हे पटकन बारीक करून घ्यायचं, मग आपलं हे झालं चपातीचं पीठ। तर काय करायचं, रात्रीच 2 बटाटे उकडवून ठेवायचे जर तुम्हाला, आणि हे असं पीठ आहे ना रात्रीच करून ठेवायचं, सकाळी जर डब्याला घेऊन जाणार असाल तर। आता हे पीठ चाळणीने चाळून घ्यायचं, जाडं वगैरे राहतं कारण मिक्सरमध्ये काही इतकं बारीक होत नाही। छान आपण फिरवून घ्यायचं, मस्त पटकन चाळणीने बारीक करून घ्यायचं। ही सगळी प्रोसेस जर तुम्हाला सकाळी डब्याला न्यायचं असेल ना, तर हे तुम्ही रात्रीच करून ठेवायचं। किंवा समजा घरी तुमची सासू आहेत, सासरे आहेत, कोणाचा उपवास आहे तुमच्या घरी आणि तुम्हाला हे करून जायचं आहे, तर ही तयारी तुम्हाला अगदी छान आहे। पीठ करून ठेवायचं, 2 बटाटे कुकरला लावायचे। 2 बटाटे याच्यासाठी म्हणते मी, 1 आपल्याला या पिठामध्ये किसून घ्यायचं आहे आणि 1 बटाटा आपल्याला भाजीला घ्यायचं आहे। हां, तुमच्याकडे 2, आता हे पीठ आपण करतो आहे हे अगदी 2 जणांना आरामशीर उपवासाचं होईल असं आहे। बटाटे मग तुम्हाला 2 जणांसाठी मग बटाटे 3 लावा। बटाटे केवढे मोठे लहान आहेत ते बघा। आता हे थोडंसं पीठ काढून ठेवूया आपल्याला चपाती लाटायला। आता ते पीठ काढून ठेवलं, त्याच मिक्सरमध्ये बघा थोडंसं खोबरं आहे, खोबरं घ्यायचं आहे, थोडंसं असं कापून घ्यायचं, ते एकदा मिक्सीला फिरवून घ्यायचं, म्हणजे ते पटकन बारीक होतं। आणि मग त्याच्यावरती आपण शेंगदाणे आणि आपली मिरची, आलं घेतलेलं आहे ते असं टाकायचं। हे आधी मीठ घालायचं आणि हे असंच सरभरीत बारीक केलेलं, आणि असं चटणीसारखं सुक्या खाल्लं ना तरी खूप छान लागतं। आपण बिना उपवासाच्याने पण खाल्लं तरी छान लागतं, पण आपण थोडे पाणी ओतून आपल्याला चटणी करायची। चटणी काढून ठेवली, आता आपण हे बटाटे उकडले, त्यातला 1 बटाटा आपल्याला पिठामध्ये, बटाटे मोठे आहेत त्यामुळे मिरची घ्यायचे, कोथिंबीर जमत असेल तर घ्यायचे। आता ह्या पिठामध्ये आपण बटाटा किसून घेऊया। त्याच्यामध्ये थोडी हिरवी मिरची घालायची बारीक चिरून, साधं मिरचीची काही न घालता पावडर असेल ती घेतलीत किंवा चिली फ्लेक्स घेतलं तरी चालेल। जिरं हातावर जरा सोळून घेतलं आणि मीठ घातलं। आता आधी बटाट्यात जेवढं पीठ मावेल तेवढं घ्यायचं आणि मळायचं,
नंतर थोडं पाणी घेऊन थोडं थोडं पीठ घट्ट मळायचं. पीठ अशा वेळी मळायचं की ते आपल्याला लगेच त्याच्या चपात्या करता येतील. पीठ थोडं ठेवलं की पीठ लगेच नरम होऊन जातं. पीठ घट्टच मळायचं, थोडंसंच पाणी घ्यायचं. आता आपली पूर्ण सगळी तयारी झालेली आहे म्हणून आपण पीठ मळून घेतोय. पीठ ठेवून द्यायचं तसंच गोळा करून आणि पटकन भाजी करून घ्यायची. भाजी बटाटे कापायचे. पीठ आपलं मळलेलं आहे, ते पटकन नरम होईल म्हणून पटकन आपण आपली तयारी पटपट करून घेतली. आता आपण बघा पीठ मळून घेतलेलं आहे आपलं. भाजीची तयारी झालेली आहे, चटणी करून घेतलेली आहे. तर चला आता आपण पटकन असं भाजी करून घेऊ. कढईत तूप घातलं, थोडं जिरं घालायचं, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि आपले कापलेले बटाटे घालायचे. चालत असेल तर कोथिंबीर घाला. थोडंसं मीठ घाला. आणि शेंगदाण्याचं कूट तयार असेल तर तो एखादा चमचा टाका, नसेल तर हरकत नाही. कोथिंबीर ऑप्शन आहे. आपली बटाट्याची भाजी तयार झाली. दाण्याचं कूट घातले. आता आपण चपाती करून घेऊया. आता आपली भाजी झालेली आहे. आता आपण थोडं काढून ठेवलेलं पीठ आहे त्याने, चला आता हे छान आपण चपात्या लाटून घेऊया. बघा थोडंसंच थांबलो तरी पीठ आपलं नरम झालेलं. तेव्हा मळल्यानंतर थांबायचं नाही, लगेच चपाती करायला घ्यायची. भाजी आधी करून घेतली तरी चालेल. चपाती लाटली. झटपट होतात, वेळ लागत नाही, फक्त तयारी हवी आहे. पीठ करून ठेवलं तर अगदीच वेळ नाही. चपाती भाजी बनवतो तशी. भाजीलाही काही मसाले वगैरे नाही, थोडंसं आपण एक्स्ट्रा चटणी केलेली आहे. हलक्या हाताने लाटा, कारण भाजी होईपर्यंत जरा वेळ गेला होता. ही टीप समजा की पीठ मळलं की लगेच चपाती करायला घ्यायची. लगेच घेतलं म्हणून चपात्या कडक होतात असं काही नाही, चपाती अगदी नरमच होते. दोन्हीकडून तूप लावून छान शेकून घ्या. उपवास असेल डब्याला नेऊ शकता, घरी कोणाचा उपवास असेल घरी खाऊ शकता. यासोबत एखादं फळ घ्या. यातलंच पीठ राहिलं, तुम्हाला नसेल अशी चपाती करून खायची तर हे असं करून वड्यांसारखं काढू शकता, कारण चटणी तर आपली तयार असते. हे ऑप्शनला आहे. इतका वेळ तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नाही तर अगदी म्हणजे त्या पिठाच्या चपात्या नाही केल्यात आणि असे करून चटणीसोबत खाल्लेत तरी चालते.
त्यात मग चवीचं काय हवं तर जे उपवासाला चालतं ते घाला, जिरं वगैरे त्या पिठात आपण मळून घेतलेलं आहे. अशी आपली उपवासाची रेसिपी, चपाती भाजी, वडे, चटणी. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, करून बघा. काहीतरी उपवासाला वेगळी चव. खिचडी डोसे आपण नेहमीच बनवतो. छान थोडेसे तेलात हलवले की छान फुलतात पण. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. पुढची व्हिडिओ तुम्हाला त्याची लिंक लगेच मिळेल. नमस्कार. हाय. आपण सगळं असं त्यातल्या त्यात वडे, त्यातल्या त्यात चपाती, भाजी, चटणी असं बनवले. जे शक्य होईल ते बनवा. पोट भरल्याशी मतलब. एकादशी असते, पूर्ण दिवसाची असते, तर थोडं पोट भरीला असलं की बरं वाटतं. आणि चपाती भाजी म्हटल्यावरती मग ती कशी आहे पण आपल्याला वाटतं की आपण जेवलोय म्हणून. त्याच्यासाठी हा छोटासा प्रयत्न. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.